आत्तापासून काँग्रेस पण होतं, बीजेपी होते, शिवसेना, कुठली ना कुठली कामं होत असत. वर्षा गायकवाडने प्रत्यक्षात काय काम केलं माहिती नाही. वर्षा गायकवाड सध्या इथे ती गेल्या टायमापासून आमदार होती. धारावी डेव्हलपमेंटसाठी ती भांडते याच्याकरता की लोकांना इथल्या इथेच घर भेटावं म्हणून. वडील होते एकनाथ गायकवाड, आता त्यांची मुलगी म्हणजे ती कोण 20 वर्षा गायकवाड, तिचं पण काय योगदान नाही लेबर कॅम्प. आता त्यांची बहीण कोण ओळखत नाही. ज्यावेळी माननीय वर्षा गायकवाडच्या सत्तेत होते त्यांनी सुद्धा DRP रद्द केली नाहीये. याचा अर्थ की या लोकांना सर्व सांठगाठ आहे. आमदार कसाही असला तरी तिकडे जाऊन त्याला त्याच्या पुढच्या पक्षाचं ऐकायला लागतं. चळीला इथे एक ट्रान्झिट कॅम्पमध्ये आग लागली. त्या ट्रान्झिट कॅम्प आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाडीला आतमध्ये येऊ शकले नाही. अडाणी येऊन दे, अंबानी येऊन दे, इथे लोकांना विकास पाहिजे. महायुतीचे राजेश खंदारे शिवसेनेकडनं आहेत, ते चान्स आहे, माणूस चांगला आहे, त्यांची खून चांगलं आहे. असं नाही की जे पारंपरिक आमदार आहे जन्मापासून ते आम्हाला आता नको. आम्हाला नवीन फेस पाहिजे, नवीन लोक पाहिजे. तुमचं नाव? मनोज काणे. 20 तारखेला काय प्लॅन आहे तुमचा? 20 तारखेला मतदान करायचं. इथे ज्योती गायकवाड आहेत काँग्रेसकडनं आणि राजेश खंदारे ते महायुतीचे शिवसेनेकडनं बरोबर. आणि ह्या अगोदर इथे आमदार वर्षा गायकवाड होते. बरोबर. तर त्यांच्या काळात त्यांच्या आमदारकीमध्ये काही कामं झाली का तुम्हाला काय वाटतं? नाही, ते कसं असतं, लोक काय समजतात आम्हाला माहित नसतं नक्की कोण काम काय करते ते. आम्हाला तर बाकीचे जे इतर प्रश्न असतात त्याच्यावरतीच आम्ही ठरवतो. कामं तर सगळी म्हणजे आत्तापासून काँग्रेस पण होतं, बीजेपी होते, शिवसेना, कुठली ना कुठली कामं होत असत. वर्षा गायकवाडने प्रत्यक्षात काय काम केलं माहिती नाही. प्रत्येकाचं वेगवेगळे मत असतात की हे मी केलं, हे केलं. तर प्रत्यक्षात कुठली कामं केली तर वर्षा गायकवाडने माहित नाही. माझं मत माहिती. आमदार कसा असावा काय वाटतं? नाही, कसा असावा असा विषय नाही. आमदार कसाही असला तरी तिकडे जाऊन त्याला त्याच्या पुढच्या पक्षाचं ऐकायला लागतं. मी जरी डबल ग्रॅज्युएट इंजिनियर आहे, शेवटी माझा पक्ष तुम्हाला व्हीप काढतो, मला ते फॉलो करायला. आमदार कसं असावं, आता तरी आपल्या भारताच्या व्यवस्थेत तशी अरेंजमेंट काही नाही. मला वाटलं मला काहीतरी वेगळं म्हणायचं तर मला पक्ष म्हणेल की तू पक्षाच्या विरोधी कारवाई करतेस. आमदार कसा असावं तर ते पक्षाप्रमाणे ठरतं. त्याच्यामुळे सगळी मतं ही पक्षाच्या प्रमाणे दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आमदाराकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? जर तुम्ही आता मतदान करणार आहे 20 तारखेला, काहीतरी विचार करूनच करा. मी अपेक्षा ठेवूनच करा. पक्ष बघून करतो. हा, पक्ष बघून केला तरी तुमच्या काही अपेक्षा असतील ना की हा आता मी यांना निवडून दिले तर ही कामं झाली पाहिजेत असे? नाही, माझं असं काही पर्टिक्युलर नाही, काहीच पर्टिक्युलर काम नाही. डेव्हलपमेंट वगैरे डेव्हलपमेंट चालूच आहे. डेव्हलपमेंट चालू आहे. आपली अर्थव्यवस्था चांगली झाली पाहिजे, बिझनेसेस वाढले पाहिजे. आता मी नावं घेईल, एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचे. राज ठाकरे चांगले नेते आहेत. खरं म्हटलं तर ते बाळासाहेबांचे खरे वारस शिवसेनेत तेच होते. पण नंतर त्यांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांचा स्टँड खूप त्यांनी बदलला. एकदा शरद पवारला सपोर्ट दिला, आधी मोदीला सांगितलं, आता परत मोदी सांगतायत. त्याच्यामुळे राज ठाकरे यांचं आता अस्तित्व राहिलेलंच नाहीये. आता इथे एक तरी आमदार येईल का नाही मला डाऊट येतो. कल्याणचे आले तर आले. राज ठाकरेला पुढचे 10 वर्षात काय सध्या करिअर नाही. देवेंद्र फडणवीस जवळपास मुख्यमंत्री होतात आता. शरद पवार ऑलरेडी राजकारणात बाहेर पडले, ते स्वतः उभे राहत नाहीये. त्यांना फक्त त्यांच्या मुलीला पुढे करायचं दिसते म्हणून अजित पवार फुटले, अशी त्याची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचं पूर्ण स्टँड बदलला. मी म्हणजे 35 वर्षावर मी शिवसेनेक म्हणून जॉईन झालो आणि मी शिवसेना त्याच्याकरता शिवसेनेला आता सपोर्ट करत नाहीये. उद्धव ठाकरेंनी स्टँड बदलला म्हणून. अमित ठाकरे म्हणजे वेगळ्या पद्धतीने ते राज ठाकरेंच्या नावावरती आहे. अमित ठाकरेंचा काही रोलच नाहीये. आदित्य ठाकरे सेम आजोबांच्या नावावरती. नाना पटोले सगळं विचित्र व्यक्तिमत्व आहे. एक तर त्यांना बघितलं मी जेव्हा ते विधानसभेत बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही नक्की त्यांना काय विषय आहे तो. महाराष्ट्रात हवा कोणाची, कोणाचा मूड दिसतो ते काय सांगता येत नाही. तरी कोणत्या पार्टीचा? आता ते 2 पार्ट्या, त्या कुठल्या 6 पार्ट्या झाल्या. मनसे वेगळीच आहे, प्रकाश आंबेडकरची वेगळी, काय अंदाज नाही कोण कुठे काय जाते. ही कुठली मतं फुटतील आणि त्याच्यामुळे कोण जिंकेल काय कल्पना नाही. मी तर म्हणतो हे एक्झिट पोल वाल्यांना पण सांगता येणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार. धारावीमध्ये आहे. धारावीचं सध्या वर्ल्ड फेमस आहे धारावी, कारण स्लम एरिया म्हणतात. डेव्हलपमेंट वर्षानुवर्ष पुढे चालली आहे, पण वर्षा इकडून कुठेच चालली नाहीये. वर्षा इकडेच आहे. आपल्या बरोबर आहे सर. आपलं नाव काय? माझं नाव रेवण सिद्धू अण्णा मातगुंडे आहे. मी स्थानिक रहिवासी आहे आणि माझा जन्म धारावीमध्ये सुद्धा झालेला आहे. अच्छा, तर काय मूड आहे 20 तारखेचा?
सर बघा, विसरायचा मूड असा आहे की आता प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःचा खूप जोर लावा लागला आहे की माननीय वर्षा गायकवाड यांची बहीण आहे डॉक्टर ज्योती गायकवाड. पण ते ज्योती गायकवाड आहे की ते माहिती, त्याचं लग्न झालंय की नाही माहिती नाही मला. ते लोक आडनाव गायकवाडच लावून ठेवलेलं आहे. तो एक मोठा प्रश्न आम्हाला की लग्न झालं की नाही झालं. तर माझं म्हणणं असं आहे की आम्हाला स्थानिक आमदार हवा आहे, आम्हाला कुठून बाहेरून आलेला आमदार नको. आणि दुसरी गोष्ट असं आहे की धारावीमध्ये मागील 40 वर्षापासून माननीय वर्षा गायकवाड हे आमदार म्हणून काम करत आहेत. पण त्यांनी काय विकास केले आहे धारावीमध्ये? आम्ही तर बघतो काही विकास नाहीये. फक्त घरांवरती घर, एक माळ्यावरती एक घर लोक बांधायला लागले, वस्ती वाढत चाललेलं आहे. कुठली वस्ती, कुठे महाराष्ट्रातून येतात लोक? ते महाराष्ट्रातून नाहीये, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून आलेले लोक आहे. आता तुम्ही जर धारावीमध्ये जर बघितलं तर आता खूप कमी स्थानिक लोकसंख्या आहे आणि बाहेरून आलेली खूप जास्त लोकसंख्या झालेली आहे. आणि आम्हाला आता एक मागच्या वेळेला इथे एक ट्रान्झिट कॅम्पमध्ये आग लागली. त्या ट्रान्झिट कॅम्प आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाडीला आतमध्ये येऊ शकले नाही. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की जे रस्ता आहे, ते गल्ली आहे, त्याची प्रॉपर विकास झाली नाही आहे. खूप अरुंद रस्ता झालेला आहे, लोकांना जाण्यासाठी खूप त्रास आहे. तर त्यामुळे गाडी आतमध्ये येऊ शकत नाही, म्हणून तिथे मोठा खूप रस्ता झालेला आहे. जसं तुम्ही बोलला, आता अडाणी जे प्रोजेक्ट जे आहे, म्हणजे एका गव्हर्नमेंटने प्रयत्न केला धारावी डेव्हलप करायचा, अडाणीला आणलं, त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली न्यूज मध्ये वगैरे. तर काय म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं रहिवासी म्हणून? अडाणी येऊन दे, अंबानी येऊन दे, इथं लोकांना विकास पाहिजे. पण अडाणी जे आणलेलं ना, ते लोकांच्या समाजच्या बाहेर झालेलं आहे. कारण की तुम्ही 14 तारखेला एक GR निघालेला आहे इलेक्शनचा आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर. त्याच्यामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे, तुम्ही जर DRPला या प्रोजेक्टला तुम्ही जर विरोध केले तर पहिला तुमच्यावर आम्ही केस टाकणार, मग तुमचं घर तोडणार आणि आम्ही तुम्हाला अपात्र करणार. आणि याच्या विरोधात तुम्ही कुठल्याही कोर्टात तुम्ही जाऊ शकत नाही. आणि हे स्पष्ट एक GR मध्ये लिहिलेलं आहेच आहे. आणि पात्र अपात्र जे विषय आहे, तुम्ही कुठल्याही न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. फक्त अडाणीलाच अथॉरिटी आहे की तुमचं घर पात्र की अपात्र आहे. एक प्रकारचा हुकुमशाही झालेला आहे. तर याला आमचा पूर्ण विरोधच आहे या गोष्टीला. आणि दुसरी गोष्ट विकासाची, आम्हाला विकास हवा आहे, पण ते लोक स्वतः विकास करू शकतात. तुम्ही DRP रद्द का नाही करा? ज्यावेळी माननीय वर्षा गायकवाडच्या सत्तेत होते त्यांनी सुद्धा DRP रद्द केली नाहीये. याचा अर्थ की या लोकांना सर्व साठगाठ आहे. वर्षा विरोध करते की त्यांना शायद अडाणीकडून काय भेटलं नसेल म्हणून ते विरोध करतात. याच्या अगोदर ते DRP रद्द का नाही केले? SRA का नाही आणले? मागील 40 वर्षापासून SRA तुम्ही बांधून का ठेवलेलं, थांबून का ठेवलेलं? तुम्हाला एक सर्वात मोठा इश्यू असा आहे, या DRP मुळे तुम्ही धारावीमध्ये शाळा बांधू शकत नाही, तुम्ही शौचालय सुद्धा बांधू शकत नाही. तुम्ही मुस्लिम नगरमध्ये तुम्ही जाऊन बघितला ना, तर 1.5 लाखाच्या लोकांची लोकसंख्या आहे, तिथे एकही शौचालय नाही आहे. आणि लोक सकाळी 5 वाजेपासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत लोक फक्त शौचालयासाठी रांगा लावून बसलेले असतात. आणि दुसरे काही अपंग लोक आहे ज्यांना चालता फिरता येत नाही, काय खूप म्हातारे माणसं आहे, ते मोरीमध्ये ते शौच करतात आणि ते काळ्या पेशी बांधून ते गटारामध्ये फेकतात. हे वस्तुस्थिती आहे. तुम्ही महानगरपालिकेच्या कर्मचारी तुम्ही कुणाला जर विचारलं ना, ज्यावेळेस ते नाले साफसफाई करतात, हे सर्व मानवी मल बाहेर येतात सर्व. एवढी या DRP मुळे लोकांची मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हे खरं म्हटलं तर DRP रद्दच केला पाहिजे आणि लोक स्वतः डेव्हलपमेंट करतील. मला सांगा, एवढे वर्ष मग का, म्हणजे जर एकच नेता एवढे वर्ष आहे तर का नाही झालं? त्यांनी फक्त काय केले, फक्त तुमचं पेपर अटॅचमेंट करून देणार, कोणाला शेड पाहिजे तुम्हाला शेड बांधून देणार, फक्त एवढंच यांनी काम केलं. फक्त त्यांनी शेड बांधलेलं आहे. दारामध्ये बघितलं ना, मस्जिदच्या बाहेर शेड आहे, मंदिरच्या बाहेर शेड आहे. ते तुमच्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेले ना, फक्त ते पेपरला अटॅचमेंट करतात, एवढंच काम चालते. दुसरंही कुठलंही विकासाचं काम आतापर्यंत धडका केलं नाहीये, कुठले रस्ते बनवले नाही, कोणाला पाण्याचं कंडिशन सुद्धा दिलेलं नाहीये. या वेळेला काय वाटतं आता? यावेळी आम्हाला चेंज पाहिजे. आम्हाला जे पारंपरिक आमदार आहे जन्मापासून ते आम्हाला आता नको. आम्हाला नवीन फेस पाहिजे, नवीन लोक पाहिजे.
नवीन विचारधाराचे लोक पाहिजे. अंधारे बघा, राजेश कंधारे ते स्थानिक व्यक्ती आहे. राजेश कंधारे ते स्थानिक व्यक्ती आहे, ते पण चांगले व्यक्तीच आहे. आणि संदीप कटके ते ऍडव्होकेट आहे, ते धारावी बचाव आंदोलनाशी ते जोडलेलं आहे. ऍक्च्युली ते भूमिपुत्रच आहेत संदीप कटके. तर ते एक खूप चांगले पण व्यक्ती आहेत, त्याचे विचार पण चांगले, यंग पण आहे. आणि ते मला असं वाटतं ते चांगले काम करू शकतात. आणि दुसरं गोष्ट मी लोकांना सांगतो की तुम्ही पक्ष बघू नका, तुम्ही उमेदवाराला बघून तुम्ही वोट करा. तुम्हाला कळतंय की समोरच्या व्यक्तीचे किती खर्च करतो, तो तेवढा खर्च तो वसूल करणार की नाही हे स्पष्ट आहे. जो माणूस तुम्हाला जेवढा खर्च करतो, एवढा बॅनर लावतो, एवढा पोस्टर लावतो, एवढं नुक्कड नाटक चालू आहे, आम्हा पैसा खर्च करायला लागलाय, तर याचा अर्थ तो याची वसूल तरी करणार असते. तर माझं असं आहे व्यक्ती लोकांना सांगायचं आहे की आपण पक्षाला न बघता व्यक्तीला बघून तुम्ही वोट करा, एवढं माझं म्हणणं आहे. एक त्रास बघते की किती कठीण आहे, एक इंटरव्ह्यू घेणं पण किती मुश्किल होऊन जातं. कारण खरंच इकडे लोक खूप दाटीवाटीने राहत आहेत, वर्षानुवर्ष ती अशा त्रासात राहत आहेत. आणि कुठेतरी आज त्यांना असा कोणतरी नेता हवाय जो त्यांना या सगळ्या त्रासातून बाहेर काढेल. आता आपण परत येऊ. मी सांगू तुम्हाला, जर धाराचा विकास बघायचा असेल ना, पहाटे सकाळी 4 वाजता 5 वाजता या तुम्ही धारावीमध्ये बघा किती मोठ्या समस्या. लोक गटारामध्ये राहतात, लोक अक्षरशः गटारामध्ये राहतात, घाणीमध्ये राहतात. याचा जबाबदार फक्त मी बोलू हे स्थानिक आमदार आहे, यांनी कधीही चक्रा मारलेली नाही आहे. आता वर्षात जेवढी चक्रा मारतात, जेवढी फेरी मारतात, एवढीच तिने जर 5 वर्षामध्ये तिने चक्रा मारला असताना तर तिला आत्ता चक्रा मारायची गरज नव्हती. चालेल. तर इकडे जसं तुमचं मत आहे, बदल हवाय. हा, बदल हवाच आम्हाला, बदल हवाय. चला, थँक्यू व्हेरी मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तर जसं तुम्ही बघितलं, धारावीमध्ये बदल हवाय. या लोकांना असं राहून कंटाळा आलाय. आता 20 तारखेला काय करता तुम्ही? 20 तारखेला तर आमचं सध्या इथं माहित असेल 20 तारखेला काय इलेक्शन आहे. 20 तारखेला वर्षा गायकवाड सध्या इथं ती गेल्या टायमापासून आमदार होती आणि तिचं भरपूर योगदान असतं त्यांच्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे आमचं योगदान तर ज्योतिताईलाच जाणार. आणि त्या स्थायिक म्हणा, जे काही म्हणा, पण ते आमच्या त्यांच्या कामासाठी त्या येतात. त्याच्याकरता आमचं मत ज्योतिताई. काय काय केले वर्षा गायकवाडने आता धारावीसाठी? आता ती धारावी डेव्हलपमेंटसाठी ती भांडते, याच्याकरता की लोकांना इथल्या इथेच घर भेटावं म्हणून. त्याच्याकरता ते पण आहे. आणि तिचं योगदान म्हणजे कंच्या पण गोष्टीला ती धावून येते. धारावीमध्ये आतापर्यंत काय डेव्हलपमेंट नाहीये. डेव्हलपमेंट नाही म्हणजे आता डेव्हलपमेंट हे होते, पण तिच्यासाठी फायदा याच्याकरता करते का ती इथल्या स्टॅकला इथंच भेटावं. ते डेव्हलपमेंटचा एक भागच आहे ना. अजून काय अपेक्षा आहे तुमची इथल्या आमदारांकडनं, जे कोणी येतील? डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये त्यांनी भेटावं, आमच्यासाठी प्रोत्साहन करावं, आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळून द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. आणि इथल्या इथेच सगळ्यांना भेटावं ही अपेक्षा आहे. आता मी एका वाक्यात एका व्यक्तीचं नाव घेईल, तसं एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं. देवेंद्र फडणवीस. काय बोलाल? देवेंद्र फडणवीस काय आमच्याकडे त्याच्यासाठी काय उत्तरच नाही. काय बोलावं, राजकारण सगळं विस्कळीत झालं महाराष्ट्रात. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आमच्यासाठी तर कोरोनामध्ये ते चांगलेच होते, त्यांनी पण केले, धावपळीमध्ये आजारी पडले, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते चांगलंच बोलणार. राज ठाकरे. राज ठाकरे पण चांगले बिंदास आहे, त्यांच्या हातात पण एकदा सत्ता आली पाहिजे असं आमचं पण मत आहे. एकदा त्याला सत्ता दिलीच पाहिजे, कारण ते पण त्यांच्या पण गोष्टीला भांडायला उभे राहतात. त्यांच्या हातात एखादी सत्ता दिली पाहिजे, यंदा तरी दिली पाहिजे असं आमचं पण मत आहे. अमित ठाकरे. अमित ठाकरे पण चांगला, त्याला पण मॅमची सीट लागलीच पाहिजे, आमची एवढी अपेक्षा. कारण का यंग जनरेशन आहे, ते पुढे आलं पाहिजे पुढे तरी, आणि तो शिकलेला सवरलेला, अशी माणसं पुढे आलेच पाहिजे. आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे पण चांगलाच आहे. आणि आता शरद पवार. शरद पवार तर मुरलेले माणूस आहे, ते तर मोदी त्यांच्याकडून ते विचारधारा घेतात. शरद पवार तर मग आहे तो ते पद्धत. आता शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण असावे, कोणाला पाहता? मुख्यमंत्री माझी तरी इच्छा आहे की राज ठाकरे व्हावा. का ते? डॅशिंग, त्यांच्या मनामध्ये काहीतरी हाय करायचं, ते करतील. माझी अशी इच्छा राज ठाकरे व्हावा.
झाले पाहिजे. तुमच्या विधानसभामध्ये असे काय कामं आहेत की तुम्हाला असं वाटतं की व्हावीत तुमच्या विभागात? पहिली बात तर विभागात कोणते नेते लवकर येत नाही आणि कामं लवकर काय होत नाही. आता कुणाला मत द्यायचं ते आम्ही ठरवतो, ते आमचा वैयक्तिक प्रश्न. काय याची कामं जी रखडलेली आहेत? समस्या ही आहे की एवढं मोठं म्हणजे हे इथं कॉलेज बनलं पाहिजे. समोर आता जागा खाली आहे, समोरच बघा ना, कॉलेज बनलं पाहिजे, शाळा बनलं पाहिजे, म्हणलं पाहिजे. नुसतं तुम्ही मतं घेता, फायदा काय नाही. आम्ही कामं करायचे, मतं द्यायचे, त्याला काय अर्थ नाही. आधीचे जे आमदार होते इथे त्यांनी काही कामं नाही केली असं म्हणायचं का तुम्हाला? मी तर नाही बघितलं काम केलं. मला तर असं वाटत नाही काय काम केलं. याच्या पहिले त्यांचे वडील होते एकनाथ गायकवाड, ते आता वारले. आता त्यांची मुलगी म्हणजे ती कोण 20 वर्षा गायकवाड, त्यांचं पण काय योगदान नाही लेबर कॅम्पमध्ये. आता त्यांची बहीण, तिला तो कोण ओळखत नाही, लोक नाराज आहेत ना. गलत झालं, म्हणजे पिढीचं राजकारण सुरू आहे इथे. गलत असं लय आहेत. आमचा एक माणूस आहे महेंद्र साळवे, पीटी केस, काही काम असू द्या, बिना पैशाने काम केले. आता महायुतीचे राजेश खंदारे शिवसेनेकडनं आहेत ते चान्स आहे त्यांना, येऊ शकतात. काय येऊ माणूस शकतात चांगला आहे, म्हणजे त्यांचे तोंड चांगलं आहे. म्हणजे असं नाही की मला त्या दिवशी ते बोलले, पाया पडले, बोलले की तुम्ही एक बार मला निवडून द्या, हे त्यांची शब्द आहे. ते पटलं नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडनं कामं होतील अशी तुम्हाला आशा आहे? आम्ही करून घेऊ. आमचा हक्क आहे. मी इकडचा रहिवासी आहे आणि तो स्थानिक आहे. महाराष्ट्रात हवा कोणाची, कोणाचा मूड आहे काय वाटतं? लेबर कॅम्पची बात करता तुम्ही महाराष्ट्र बोलताय. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारची युती येणार, 500% येणार. लोक 100% बोलतील, मी 500% बोलते येणार. घेऊन घ्या माझा शब्द आहे. आता एका वाक्यात उत्तर द्यायचं. ते 1500 रुपये आहे ना, ती गोष्ट वेगळी. बोला. एका वाक्यात उत्तर द्यायचं. मी नाव घेले. देवेंद्र फडणवीस, काम नाही करत. उद्धव ठाकरे, 1 नंबर माणूस आहे. काम हे केलं की कम से कम त्यांचं हे की त्यांनी कोविडमध्ये जे झालंय हे केलं. लोकांना असं वाटतं की नाही केलं, पण कोविडमध्ये त्यांनी सगळं समजून घेतलं. 5000 माणसं मेले, 10,000 माणसं मेले. माणसं काय मेले नाही माणसं. या लोकांनी म्हणजे उठवलंय माणसं मेले करून. ते महिने मेन शरद पवार ते आहे म्हणून तो राष्ट्रवादी चालले. राज ठाकरे मुख्यमंत्री कोण असावा? माझ्या हिशोबाने परत उद्धव ठाकरे. कारण कसं माहितीये का, ते म्हणजे कुणाचं वाईट नाही करत. म्हणजे हे जे ते बोले ना, आम्ही 3,000 देऊ, ते देणार शब्द आहे. आपण आलो आहोत धारावीमध्ये. इथे ह्या मतदारसंघामध्ये ज्योती गायकवाड हे काँग्रेसचे आहेत आणि राजेश खंदारे हे महायुतीचे शिवसेनेचे आहेत. तर आपण इथल्याच लोकांकडनं जाणून घेऊयात त्यांचं मत नक्की कुठे आहे. तुमचं मत नक्की कोणाला आहे? यानी मेरा दिल किधर है. यहाँ पर 110%, 1% नहीं 10% वर्षा गायकवाड़ और उसकी बहन जो जय जीत के आने वाली है. पूरा धारावी, मुस्लिम नगर, पूरा गारंटी के साथ मैं लिख के देता हूँ, वर्षा जीतेगी और जरूर जीतेगी. ये मेरा वादा है. क्यों मालूम है? इसलिए कि वर्षा, मेरे को भरोसा है, एक वर्षा ही है जो ये धारावी बचा सकती है. ये जो झोपड़े जो टूटने वाले हैं, मुलुंड में जगह लिया, गवंडी में जगह लिया, जिधर जगह लिया, अब ये जो अडानी भेजने वाला है, तो एक वर्षा ही है जो धारावी को बचा सकती है. अपने को यकीन है और हमारे जैसे लाखों लोगों को ये यकीन है कि बचाएगी तो वर्षा. और मैं भी वर्षा के लिए काम करता हूँ
और मेरा बाप भी करता था। अब मरते दम तक हम लोग वर्षा के लिए काम करेंगे। तुमच्या विधानसभामध्ये अशी काय काय कामं केलेली आहेत आधीच्या आमदारांनी? मतलब मैं क्या बोल रहा हूँ, जो भी तकलीफ है, कुछ भी काम है, तो एक लेडीज ऐसी है जो लोगों का काम करती है और अच्छी है, वो वाकई नेता है और नेता बनने के लायक है, जो है वर्षा गायकवाड़। और वर्षा गायकवाड़ को यहाँ पर लाखों आदमी पसंद करते हैं, उससे प्यार करते हैं। क्यों? उसका काम अच्छा है और वो अच्छी औरत है। अच्छा, वर्षा गायकवाड़ के लिए आप ज्योति खंडारे को, हाँ। ज्योति गायकवाड़ को जरूर जरूर उसको जिता के लाएंगे। हम तो पूरी कोशिश करेंगे उसको जिता के लाने के लिए, और अल्लाह करे कि वो जीत के आवे, हम लोग खुद चाहते हैं।